नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला नवीन विषय असा आहे की नवीन वर्षात येणारी सर्वात पहिली एकादशी येत आहे 7 जानेवारीला. तर ह्या एकादशीचे नाव आहे सफला एकादशी. वर्षभरामध्ये ह्या 24 एकादशा येतात आणि प्रत्येक एकादशीचे नाव वेगवेगळे आहे आणि प्रत्येक एकादशीचे महत्त्व देखील असे वेगवेगळे आहे. जगतचे आपले पालनहालन करता विष्णू भगवानांना एकादशी समर्पित आहे. त्यांना विष्णू भगवानांना एकादशी अतिशय प्रिय आहे. त्या आणि एकादशीचे व्रत तुम्ही नक्की करा. कोणताही उपवास वगैरे नका करू तुम्ही, पण एकादशीचे व्रत मात्र नक्की करा. एकादशीचे व्रत केल्याने समाजामध्ये आपल्याला मान सन्मानाची प्राप्ती होत असते. कळत नकळत आपल्याकडून जे पाप होतात ते देखील नष्ट होतात. त्यामुळे आपल्याला एकादशीचे व्रत हे करायलाच पाहिजे. एकादशी व्रताचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आणि या एकादशीला आपल्याला काय करायचे आहे, कशा प्रकारे एकादशी करायची आहे, तेच आज आपण जाणून घेणार आहोत. तर ही सफला एकादशीचे महत्त्व तिच्या नावातच आहे बघा. ह्या एकादशीचे व्रत आणि सेवा पूजा केल्याने जी आपली खूप जुनी कामे अडकलेली असतात, रखडलेली असतात, होत नाही, तर अशामुळे ही एकादशी केल्याने ती होत असतात. सगळे काम आपले यशस्वी होत असतात. तर म्हणून आपल्याला ही एकादशी करायची आहे. तर एकादशीच्या दिवशी आपल्याला सर्वात आधी काय करणार आपण, तर उठून सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या वेळेस आपण आंघोळ करणार आहोत त्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवळ्याचा रस टाकायचा आहे, साधारण चमचाभर. तर आवळ्याचा रस टाकल्याने काय होतं, तर आवळ्याचा रस टाकल्याने जे आपल्या हातून कळत नकळत पाप होतात ते नष्ट होतात आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक एकादशीला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस टाकायचा आहे. जर तुमच्याकडे आवळ्याचा रस नसेल तर अशा वेळी तुम्ही जे आवळ्याची पावडर असते ती देखील तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात. चमचाभर साधारणतः ती टाकायची आहे पाण्यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक एकादशीलाच अंघोळ करायची आहे अशीच. आणि त्यानंतर प्रयत्न करा एकादशीला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला एकादशी व्रताचे आधी संकल्प घ्यायचा आहे. आपण एकादशी करणार आहोत, आपले नाव गोत्र बोलायचे आहे. त्या दिवशी जी म्हणजे कृष्ण पक्षात शुक्ल पक्षात जी काही एकादशी असेल ते सर्व बोलून काही तुमची इच्छा असेल तर बोला, नाहीतर मग एकादशी व्रत करण्याचा फक्त संकल्प घ्यायचा आहे. अशा प्रकारे संकल्प घेतल्यानंतर मग आपल्याला जे आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण भगवान असतात त्यांच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर इथं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिषेक आपल्याला पंचामृतासोबत नारळ पाण्याचा देखील अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना आपल्याला स्त्री सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. जर का तुम्हाला स्त्री सूक्त पुरुष सूक्त येत नसेल, संस्कृतमध्ये वाचता येत नसेल, तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून देखील अभिषेक करू शकतात. अशा प्रकारे अभिषेक करून नंतर आपल्याला सुगंधित अत्तर वगैरे लावून चंदन लावून भगवान बाळकृष्णांना शृंगार करणं खूप आधीपासून आपण पाहत आलो. त्यांना खूप आवड आहे याची. तर त्यांचा खूप छान आपल्याला शृंगार करायचा आहे. छान वस्त्र त्यांना नवीन वस्त्र परिधान करायचे आहे आणि असे त्यांना तयार करून आणि मग त्यांना आपल्याला आरती वगैरे नैवेद्य दाखवायचा आहे. पिवळे फुलं आपल्याला त्या दिवशी अर्पण करायचे एकादशीच्या दिवशी. नैवेद्यामध्ये आपल्याला आणि तिसरी गोष्ट म्हणजे नैवेद्यामध्ये आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता खिरीचा नैवेद्य खीर तुम्ही तांदळाची बनवू शकतात, कारण की आपला उपवास असतो, देवांचा उपवास नसतो. त्यामुळे तांदळाची खीर तुम्ही बनवू शकतात त्यांना नैवेद्य दाखवून. मग तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवून द्या, दुसऱ्या दिवशी तुम्ही ती घेऊ शकतात. आणि जर तसं नसेल करायचं तर मग मखाण्याची खीर करू शकतात किंवा मग साबुदाण्याची देखील तुम्ही खीर बनवू शकतात. अशा प्रकारे आपल्याला या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. हे आवर्जून करा. आणि त्यासोबत आणि आपल्याला या दिवशी कृष्ण भगवानांना 1000 तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. तर हे जे तुम्ही जी विष्णू सहस्त्रनामावली आहे
त्यामध्ये जे आपले विष्णू सहस्रनामावलीमध्ये जे नाव आहे ते बोलत विष्णू भगवानांना तुळशी अर्पण करायची आहे. आणि जर 1000 नाव बोलणं शक्य नसेल तुम्हाला, तर तुम्ही 108 तुळशी पत्र घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र बोलत देखील तुम्ही तुळशी अर्पण करू शकतात. तर अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला आरती वगैरे करायची आहे आणि मग आपल्याला संध्याकाळी तुळशीला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. म्हणजे रोज आपण खूप वेळा असं की तिळाच्या तेलाचा देखील दिवा लावतो किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावत असतो. पण एकादशीच्या दिवशी मात्र आवर्जून तुम्हाला गाईच्या शुद्ध तुपाचाच दिवा लावायचा आहे. या दिवशी एकादशीला आपण तुळशीला पाणी वगैरे टाकत नसतो किंवा तुळशीला हात लावायचा नसतो. एकादशीला आणि द्वादशीला देखील तुळशी तोडायची नसते. कारण शास्त्रामध्ये एकादशी आणि द्वादशी देखील तुळशीला हात लावणे किंवा तोडणे निषिद्ध मानले गेले आहे. तर त्यामुळे फक्त आपल्याला दिवा लावायचा आहे. हे अगदी म्हणजे तुळशीला गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने आपल्या भाग्यामध्ये वृद्धी होत असते. तर हे कामं सर्व खूप म्हणजे काही जास्त वेळ लागणार नाही, अगदी छोटे छोटे आहे. पण हे आवर्जून करा. पण याचे परिणाम इतके चांगले आहे, तर तुम्ही हळूहळू तुम्ही करायला लागाल आणि प्रत्येक वेळेस कराल तर तुम्हाला त्याचे परिणाम खूप चांगले जाणवायला लागतील. तर अशा प्रकारे आणि त्या दिवशी विष्णू सहस्रनाम, विष्णू चालीसा, त्यासोबत व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त आणि जे काही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायण विद्मह वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, मंत्र अशा प्रकारे हे सगळे मंत्र स्तोत्र आपल्याला पठण करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे आणि एकादशी व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळवायचे आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आताच तुम्ही सगळ्या सेवा केल्या, व्रत केलं म्हणजे झालं, आता तुम्हाला पूर्ण फळ मिळणारच. पण असं नाही आहे. त्यासोबत आपल्याला एक काम पण खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे कोणाशी खोटं बोलायचं नाही किंवा कोणाविषयी वाईट काही बोलायचं नाही आहे. तर अशा वेळेसच आपल्याला आपले जे काही आपण व्रत, वैकल्य किंवा मनोभावी ज्या सेवा करत असतो तेव्हाच पूर्ण फळ मिळत असतं. तर आपल्याला आपले कर्म चांगले करायचे आहे. समोरच्याला जे करायचं आहे ते करू द्या, कोणी काही करू द्या. फक्त आपल्याला आपल्या स्वतः आपण काय चांगलं करू शकतो कोणाविषयी फक्त तेवढंच बघायचं आहे. आणि खूप अगदी सर्वात लहान आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुकेल्याला अन्न द्या आणि तहानलेल्यांना पाणी द्या आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदतीचा हात द्या. अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.